नाशिक शहरात तुफान वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये झाडे कोसळण्याचा आणि पत्रे उडण्याच्या घटना घडल्या। दरम्यान महापालिकेने नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं असून सार्वजनिक ठिकाणी किंवा झाडांच्या खाली थांबणे टाळण्याचं आवाहन केलं आहे। या तुषार ठेपले, अटल न्यूज, नाशिक। घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तात्काळ पोलीस आणि महापालिका आणि अग्निशमक विभागाशी संपर्क साधला। पंचवटी अग्निशमक विभागाची बंब गाडी घटनास्थळी दाखल झाली। लीडिंग फायरमॅन संजय कानडे यांच्या नेतृत्वाखाली वाहन चालक बाळू कानडे, महेश हेकरे, फायरमॅन मनोहर गायकवाड, इरफान पानसरे आणि शुभम गटकळ यांनी तात्काळ कारवाई करत उर्वरित सैल पॅनल सुरक्षितपणे खाली पाडले व स्तंभावर ठोका टाळला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून अशी माहिती अग्निशमक विभागाने दिली आहे। आज दिनांक 6/5/2025 रोजी दुपारी 5:30 वाजता मुख्यालयातून आम्हाला कंट्रोल फोन आला की राजधानी या मॉलमध्ये अनेक प्रकारचे आपले लावलेल्या शोचे जे पत्रे ते हवेने उडत आहे, तरी तुम्ही त्या ठिकाणी जा। तर आम्ही स्टॉप आणि बंब क्रमांक 3309 घेऊन मेन रोड या ठिकाणी आले असता सदर ठिकाणी जेव्हा ती वस्तुस्थिती आम्ही बघितली की वरतून जे पत्रे पडत आहे, लोक इथे हजारोच्या संख्येने ये जा करत असतात आणि आमच्या सर्व स्टाफने वरती जाऊन बँकेची सील केलेली बिल्डिंग आहे त्यांना बोलून त्यांनी सगळं आम्हाला करून संपूर्ण तिथले धोकादायक पत्रे आम्ही काढून दिले। आता कुठल्याही प्रकारचा असा धोका नाही। स्वतः आमच्याबरोबर बँकेचे जे सील केलेले ते स्वतः मॅनेजर आहे, त्यामुळे आमच्या स्टाफने व्यवस्थितपणाचे काम करून गुन्हे आणता टाळलेला आहे। ओके, कोणाला इथे लागलं का काही? नाही, कोणालाच काही लागलं नाही। ताबडतोब लगेच 4 बाजूने येऊन आम्ही सगळं हे केलेलं। या बाजूने जा मॅडम। चालेल। शांताराम कुशारे, ॲज अ नाशिक कलेक्शन मॅनेजर। काय झालं सर इथे? त्यांनी हप्त्याने भरल्यामुळे आपण प्रॉपर्टी सीज केली। काय प्रॉपर्टीचं नाव काय? राजधानी मॉल। ओके, याचे मालक कोण आहेत? धनंजय पिंपळे। कोण? धनंजय पिंपळे। ओके, आणि का सील कधी गेली होती? जानेवारी 2024। आज काय घटना घडली इथे? ते साईड लावलेले शीट आहे ना, हां, त्या हवेमुळे साईडला पडले। ओके, यात कोणाला काही लागलं आहे? नाही, तर कोणाला काही खपत झाली नाही आहे, पण त्याच्यापुढे ती काळजी घेण्यासाठी आम्हाला एक नगरपालिकेने अर्ज द्यावा, या साईडला काढून घ्यावा। ओके, म्हणजे सगळं अतिक्रमण आहे का? अतिक्रमण आहे की हे मला सांगता नाही। ओके, दरम्यान महापालिकेने नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं असून सार्वजनिक ठिकाणी किंवा झाडांच्या खाली थांबणे टाळण्याचं आवाहन केलं आहे। तुषार ठेपले, अटल न्यूज, नाशिक।